आज पुण्यात श्वासही गुदमरतोय. 2050 पर्यंत कार्बन शोषण तब्बल 34% कमी होईल. तापमान 9 डिग्री सेल्सिअस पर्यंत उसळेल आणि उष्णतेच्या लाटा अधिकाधिक तीव्र होतील. ही गंभीर परिस्थिती समोर ठेवून उषक्काल मित्रमंडळ व संकल्प सामाजिक सेवा संस्था सादर करत आहेत नदी सुशुद्धीकरण व जलसंपदा विकास देखावा. या देखाव्यात तुम्हाला दिसेल पुणे जिल्ह्यातील नद्यांची दयनीय अवस्था. मुळा मुठा, भीमा, इंद्रायणी, घोड या नद्यांमध्ये अनट्रीटेड सांडपाणी, कारखान्यांचे रसायन, बेकायदेशीर वाळू उपसा आणि प्लास्टिक प्रदूषण आणि त्यांचं थरारक दृश्य. मृत मासे पाण्यावर तरंगताना, जलीय जीवसृष्टी, पक्षी आणि प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात आलेले. पण इथेच अंधार संपतो आणि उपाययोजनांची पहाट उजाडते. कंटूर फार्मिंग, बेंच फार्मिंग, सीसीटी, गॅबियन, वनराई बंधारा, शेततळे, स्टोन पिचिंग आणि मल्चिंग या साधनांनी माती, पाणी आणि शेतकरी यांचं रक्षण होतं हे आम्ही दाखवलं आहे. जनावरांच्या योग्य चरण पद्धतीतून जमिनीचं संवर्धन कसं होतं हेही या देखाव्यात दिसेल. यात नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन आणि वनराई फाउंडेशन यांच्या कामाचा आधार घेतला आहे. ही फाउंडेशन्स केवळ जलसंधारणापुरती नाहीत, तर शाश्वत विकासासाठी कृषी मेळावे, डिजिटल फार्मिंग, महिलांसाठी स्वयंसहाय्यता गट, आरोग्य शिबिरं आणि आपत्तीग्रस्तांसाठी घरं, शाळा उभारणे अशी बहुआयामी कामं करतात. पर्यावरणीय निरीक्षणाचा भाग म्हणून आम्ही दाखवलं कोरड्या पडणाऱ्या विहिरी, घटत चाललेला भूजल स्तर, पिंपरी चिंचवडमधील क्लाउड बस्ट, नद्यातील बीओडी सीओडी पातळी आणि त्यांचे परिणाम, मासे, पक्षी, झाडे आणि संपूर्ण परिसंस्थेवर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला दिशा दाखवतोय. राजगडावरील जलरचना, साल्हेरचा विशाल किल्ला, शिवरायांचे कृषी धोरण, व्याजमुक्त कर्ज, बैलजोडी नांगर पुरवठा, उत्पादनावर आधारित कर व्यवस्था या सर्वातून दिसतं त्या काळातील शाश्वत विचार. कमळगडाचा सह्याद्री रेफ्रिजरेटर आणि शिवकालीन बारव यांना डिजिटली सादर करून आम्ही दाखवलं की शाश्वततेची बीजं आपल्या संस्कृतीत आधीपासूनच रुजलेली आहेत. शाश्वत विकासाचे 3 आधारस्तंभ म्हणजे पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि सक्षमीकरण. हे तीनही एकमेकांशी जोडलेले आहेत. पाणी आणि पेट्रोल यांची तुलना करून आम्ही भविष्यातील गंभीर संकटाची जाणीव करून दिली आहे आणि 2100 मधील संभाव्य जगाचे चित्रही या देखाव्यात मांडले आहे. शेवटी वनराईचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मोहन धारिया यांचे महान योगदान आम्ही पोस्टर्सद्वारे सादर केले आहे. त्यांच्या विचारांमुळेच आज नाम, पाणी आणि वनराई सारख्या संस्था ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि शेतकरी कल्याणासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. हा देखावा केवळ इशारा नाही, तर एक आवाहन आहे. शाश्वततेचा विचार स्वीकारूया, निसर्गाशी नाळ जोडूया आणि भविष्य पिढ्यांसाठी निसर्ग जपूया.